शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता नाशिकमध्ये आंदोलन केलंय। कृषी मंत्री कोकाटेंवर पत्ते उधळलेले आहेत। नाशिकमध्ये हे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि माझ्यावर कशा प्रकारचे हे सगळे नाहक आरोप केले जात आहेत, बदनामीकारक आरोप केले जात आहेत, या संदर्भात त्यांची भूमिका मांडली। मात्र विरोधक अजूनही संतप्तच आहेत। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं आणि कृषी मंत्री कोकाटेंवर पत्ते सुद्धा उधळलेले असल्याचं कळतंय। तर कोकाटेंवरचा विरोधकांचा संताप कमी होताना दिसत नाहीये। आणखी आक्रमकरित्या आज ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत। तर नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या अंगावर पत्ते उधळल्याचं दिसतंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हे आंदोलन केलं आणि कृषी मंत्र्यांच्या अंगावर अशा प्रकारे पत्ते त्यांनी उधळल्याचं कळतंय। तर नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केलं। आणखी सविस्तर माहिती या संदर्भातली जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत। योगेश, युबीटीने आंदोलन केलंय आणि कृषी मंत्र्यांवर पत्ते उधळल्याचं कळतंय, काय नेमकं या संदर्भातली माहिती आहे? खरं आहे, नाशिक रोड परिसरामध्ये माणिकराव कोकाटे यांचा कार्यक्रम या परिसरामध्ये होता। आपण बघू शकतो हे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रवादी कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले होते आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या या कार्यक्रमासाठी माणिकराव कोकाटे इथं आलेले असताना अजित पवारांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्या ताफ्यावर पत्ते उधळण्याचा जो प्रयत्न आहे तो उबाठा गटाने केलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। त्यांना एका बाजूला नेलं आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। उबाठा गटाचे काही कार्यकर्ते यामध्ये होते। आपण बघू शकतो की अनेक कार्यकर्ते शरद पवार गटाचे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय घटना घडली, काय 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 घडलं नेमकं काय। कोकाटे साहेबांची गाडी निघून पत्ते कोण घेऊन फिरतं? पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम होता। याच्या दादांचा वाढदिवस आहे। या आम्ही दरवर्षी या ठिकाणी गोरगरीब लोकांना आम्ही या ठिकाणी छत्र्या वाटप करतो, ब्लँकेट वाटप करतो। दरवर्षी दादांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम नाशिक रोडचे आमचे अध्यक्ष मनोहर कोरडे, निवृत्ती महाराज आरंगळे असतील यांच्या वतीने आम्ही हा साजरा करत असतो। पण आता साहेब ह्या कार्यक्रमाला आले तर त्यांनी औषध सांगून आता मला सांगा पत्ते कोण घेऊन फिरतं? बघू शकतो की एकूणच संताप जो आहे तो या ठिकाणी झालेला दिसतोय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी कोकाटे यांचा विजय म्हणजे घोषणा देताना दिसत आहेत। एकूणच त्यांच्यावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न हा उबाटा गटाने या ठिकाणी केला होता आणि त्यामुळे मोठा गोंधळ जो आहे तो या परिसरामध्ये आपल्याला झालेला दिसतोय। अगदी योगेश, असे संपर्कात राहा। आपण जी दृश्य सध्या स्क्रीनवर दाखवतो त्या संदर्भात आणखी माहिती देऊया। कॅमेरा 1 मध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत माणिकरावांच्या समर्थनार्थ घोषणा देतात। आज अजित पवारांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि या ठिकाणी समर्थक घोषणा देतात। तर कॅमेरा 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची आता धरपकड होताना दिसते। त्यांना ताब्यात घेताना पोलीस दिसतात। पोलिसांच्या गाडीमध्ये त्यांना बसवलेलं आहे। त्यांची प्रतिक्रिया काही वेळामध्ये आपल्या पुढे येईल। मात्र याच कार्यकर्त्यांनी माणिकरावांवर पत्ते उधळण्याचा प्रयत्न केला आणि आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। नाशिकमध्ये आपल्याला ही दृश्य पाहायला मिळतात। काही वेळापूर्वीच माणिकराव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली आणि यामध्ये आपण पत्ते खेळतच नव्हतो असं त्यांनी सांगितलं। या संदर्भात वेगवेगळं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे आक्रमक होत त्यांच्यावर पत्ते उधळले। योगेश, एकंदरीतच नाशिकमधलं वातावरण या प्रकरणामुळे चांगलंच तापलेलं आपल्याला पाहायला मिळते। काय आणखी काही ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे का? पोलिसांनी त्या दृष्टीने काय नेमकं ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवलाय? पोलिसांना अगोदर माहिती होतं, त्यांनी पूर्वनियोजित हे सगळं घडून आणलं आणि पोलिसांनी बघायची भूमिका घेतली। खरं तर प्रशासनावर आमचा आरोप आहे, एवढ्या मोठ्या मंत्र्याची गाडी आता सर्रासपणे कुणी 4 लोक येऊन अडवतात आणि अशा पद्धतीने त्यांच्या अंगावर पत्ते फेकतात आणि त्याची बातमी पूर्ण महाराष्ट्रभर दाखवली जाते। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी प्रशासनाचं सुद्धा मदत होते का? त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासारखा असा काही मोठा प्रकार घडलाच नाही। जेव्हापासून माणिकराव कोकाटे साहेब अध्यक्ष झाले किंवा मंत्री झाले त्या पदाचे, तेव्हापासून जेवढे कृषी खात्याचे कामं पुढे आलेत याचा कुणी आढावा घ्यावा। कारण का साहेबांचं काम हे पूर्ण जिल्हाभर नाही तर पूर्ण राज्यभर आहे, याची संबंधितांनी काळजी काय होतं, कोण आले काय नव्हतं। माणिकराव कोकाटे या रस्त्याने चालले होते। या ठिकाणी अजितदादा पवारांचा वाढदिवस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गरजूंना छत्र्या वाटप, महाआरती देवीची आणि पेढे वाटप असा आमचा कार्यक्रम होता। कोकाटे साहेब चाललेले असताना आम्ही त्यांना अडवलं आणि आमच्या या कार्यक्रमाला आजचा दिवस त्यांनी सुद्धा आमच्या गळ्यात पट्टे पाहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्यांना राहुल आणि ते थांबले। त्यांच्या हातून महाआरती झाली,
त्यांच्या हातून गोरगरिबांना छत्र्या वाटप झालं आणि ते निघून गेल्यानंतर पत्ते फेकले. निघून गेल्यानंतर फेकले. गाडी त्यांच्या गाडीवर नाही फेकली. गाडी निघून गेली त्यांची पुढे. कार्यकर्त्यांना डिवचले जातं आणि कुठलं कृत्य घडल्यानंतर सर्वात महत्वाचं पत्ते कोण घेऊन फिरतं? पत्ते कोण घेऊन फिरतं? जो चुकारी आहे तो पत्ते घेऊन फिरतो. तुम्ही हे पहिले लक्षात घ्या. पत्ते काय आम्हाला, आम्ही चांगले कार्यकर्ते, आम्हाला पत्ते भेटतील का? आम्हाला नाही भेटत. आम्हाला पत्त्याचं काहीच कळत नाही. आणि साहेबांनी ते डिलीट तुम्ही सर्व आजचा जो दिवस आहे तो अतिशय चांगला दिवस आहे. चांगला दिवस आहे. वाढदिवस आहे. त्या दिवसाला बदनाम करण्याचं कारस्थान आज काही लोक या ठिकाणी महायुतीचे सर्व मंत्री एक चांगल्या प्रकारचं काम उभं करत आहे. हे काही विरोधकांना सहन होत नाहीये. चांगलं काम चालू आहे, विरोधक काहीतरी काही काड्या करत राहायच्या, काहीतरी मुद्दा शोधत राहायचा, काहीतरी हे करत राहायचं. त्यांना एवढंच काम आहे सध्या. रम्मी खेळत नव्हते. ते गेम आलेला गेम तो होता डिलीट करत होते. आपण बघू शकतोय की अनेक कार्यकर्ते आता या ठिकाणी स्वतः समर्थनार्थ या ठिकाणी उतरलेले दिसत आहेत. एकूण जर परिस्थिती बघितली तर सध्या माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जे काही राज्यभर आंदोलनं चाललेली आहेत त्याचा परिपाक आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आता या पद्धतीने दिसणार आहे. खरं योगेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट नाशिकमधून होते.